outstanding job so far in city cricket. मुलाचं मार्गदर्शन आम्हाला तुमच्याकडून मिळतंय आणि त्याचं आपण कारण बघतोय इथं मात्र समालोचन करताना अगदी बरोबर सुनील पवार सिद्दीक भाबे सर एक महान कॉमेंटर आहेत कारण की गेले 27 वर्षांपासून भिवंडीमध्ये आपला आवाज निश्चित ऐकतायत आपण सिद्दीक भाबे सरांना आणि नेहमी आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. सिद्दीक भाबे सर नेहमी कुठेही टुर्नामेंट मध्ये असले तर आवर्जून आमचं नाव घेतलं जातं. आम्हाला खूप आनंद होतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतो त्यांना ऐकताना सिद्दीक भाबे सरांना. बहुत बहुत धन्यवाद मेरे साथी कमेंटेटर का, इनका बड़कपन है. हालांकि मैं भी कमेंट्री सीख रहा हूं और सभी कमेंटेटर अपनी तरफ से कोशिश करें. बैक टू क्रिकेट नाउ. टू ओपनर्स ऑन द ग्राउंड इज गोइंग टू बी Pradeep open the bowling attack from Sham Naik Galerian is the captain, and there we watch Pradeep facing him Shekhar Dalvi. In previous season Shekhar Dalvi made 2 half century. Up to the wicket now. Goes to Shekhar, this time drive. Yes, he's out, caught 8 mid off. What a start from Pradeep, and first wicket has gone for cheaply. Shekhar is out for duck. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. ये देखिए 12वां प्लेयर नहीं था तो 2 रन का पेनल्टी शिवनरी को मिला था, लेकिन शेखर ने 30 गज का दायरा क्रॉस किया. 2 रन का पेनल्टी धनेश को मिला. ये रहता है जब आप 0 पे आउट होते. घाटे में घाटा. आप पेनल्टी बराबर हुआ इसलिए लिखा नहीं जाएगा. 12 मैन भेजना है, इस बात का ध्यान रहे. शिवनरी के कैप्टन प्रदीप. What a shaky start. Sunil Pawar, what do you think? Shekhar is out for duck. एक चांगला चेंडू होता बघितला पण मिडअप क्लिअर करण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग आणि प्लेसमेंट अचूक नव्हती. पण ज्या प्रकारे जेल टिप्या गेलं एका चांगल्या चेंडूवर मात्र एक चांगला फलंदाज बाद होतोय शेखर 0 धावसंख्येवर. Yes, I think captain changed their strategy, sending Atish Godwinde on 1 down position. What I start from the captain of Shivneri. He told me there is no psychological pressure on Shivneri's mind. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे. सध्याचं सिच्युएशन जर बघितलं डोक्यावर कुठल्या प्रकारे असं भान नाही की आमच्या समोर कुठला संघ आहे. आपला नॅचरल खेळ दाखवताना तर पाहतोय आपण. There we watch Pradeep facing him batsman Atish Godwinde. Right arm over the wicket. Goes to Godwinde, cuts his ball beautifully through the point for 4. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. Look at that, with given by bowler, goes his back foot and power back is square cut, middle of the bat. Upish stroke but safe for 4. Godwinde off the mark with 4. Dhanesh 4 for no wicket. Pradeep up to the wicket now. Goes to Godwinde, check his stroke, gentle push. Need a direct hit there. Would be now very close indeed. अगदी बरोबर. जर चेंडू सरळ लागला असता तर पाहू शकता आपण कशा छोट्या व्यक्तीचा वापर केला होता, पुश केला होता आणि का जोखीम घेऊन ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव पूर्ण. Yes, just missed the stumps. Lucky for Godwinde, who was up to 5. Dhanesh 5 for no wicket. Now Kumar on his strike. Very dangerous batsman in initial overs. In mandatory power play, Kumar. This time slower one, swing in the vacant area. Oh. This is athletic save from fielder, saving 3 runs. अगदी बरोबर. संघासाठी 3 धावा वाचवतोय. ज्या प्रकारे बघितलं आपण क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. Not easy this type of fielding.
Look at that, commitment is 100%. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं आपण. धावसंख्या मात्र 6, 1 बाद. This time batsman put away on the onside in front of his legs, tucking nicely. 1 to score now. Score moves up to 7 for the loss of 1 wicket. Vicky Kenny from Amne, all the best for Danish Kukse. Munaf Ansari, all the best for Amir for next match. This time, once more swing over mid wicket. Fantastic shot, 6 runs. प्रभुदेवा टेक्सटाईल, गायत्री इंटरप्राइजेस, प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. Pawar, look at that. Mighty swung, middle of the bat. Power back swung is struck 6 runs. पण निश्चित भावेश सर, माझ्या मनामध्ये एक द्विधा प्रश्न निर्माण झालेला आहे. जेव्हा जेव्हा मी कुमार याला फटकेबाजी करताना बघतोय, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक डावखुरा महान फलंदाज ब्रायन लारा यांची आठवण होते ज्या प्रकारे बॅट फिरवतोय हा फलंदाज. Yes, off his hips, he always plays that type of strokes. एक ओवर की समाप्ति कुल रन बने 13. बारहवां खिलाड़ी अगर 2 ओवर तक नहीं आया तो 2 रन का पेनल्टी और दिया जाएगा. 2 ओवर के बाद तक अगर 12वां खिलाड़ी नहीं पहुंचा तो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण धनेश एलेव्हन संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल भावेश सर, कारण की पहिल्या चेंडूवर जर बघितलं आपण शेखर हा फलंदाज बाद झाला होता, पण कुमार ज्या प्रकारे पाहतोय आपण फटकेबाजी सूत्र आपल्या हातात घेतोय आणि एक चांगली धावसंख्या आहे 13. अगली 2 टीमों को तैयार रहना है टॉस के लिए. एफसीसी बनाम RD11, एक तरफ राजू तो एक तरफ दीपेश माली. देखिए 2 ओवर तक, अगर 2 ओवर के बाद तक 12वां प्लेयर नहीं आया तो 2 रन का पेनल्टी होगा. 4 ओवर के बाद नहीं आया तो 2 रन और जुड़ेंगे. आखिर तक नहीं आया तो 2 रन और जुड़ेंगे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धनेश एलेव्हन कुकच्या संघ नाणेफेक जिंकून प्रथम पाहतोय आपण की फलंदाजी करताना जेव्हा पहिल्या चेंडूवर असं वाटलं होतं की विकेट पडल्यानंतर एक धीमी आणि संत सुरुवात होईल, पण कुमार आणि आतिश यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण. देखिए टेनिस क्रिकेट में 12वें प्लेयर का रोल भी बहुत बढ़ गया है. पहले मैंडेटरी पावर प्ले में कुल मिलाकर 13 रन आए. आने वाले बैट्समैन में जेपी जयेश पाटिल, वंडर बॉय ऑफ भिवंडी, जो बहुत अच्छे टच में 2 मर्तबा के बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट है. और एमजे ट्रॉफी में जहां जयेश पाटिल और भावेश पवार आउट हुए थे, वहीं से महेंद्र हावी हो गई थी. क्या बल्लेबाजी की थी मेगा फिनाले में. बहुत क्विक 21 रन बनाए थे उन्होंने. इस मरतबा सीधा ड्राइव हाफ वॉली पे लेकर गेंद को डीप मिड ऑफ पे उठाया. 1 रन बनता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है. एक चांगली सुरुवात करतोय या पहिल्या चेंडूचा सामना करताना आतिश गोडवुंदे. एक क्लास सरळ बॅटने फक्त शॉट खेळला गेला होता एका धावेसाठी. नॉन स्ट्राईकला पोहोचतोय आतिश 7 वर आणि संघात धावसंख्या पाहतोय 14. गेंदबाजी करें विघ्नेश, सामना करेंगे कुमार. धनेश कुकसे 6 कप की विजेता टीम है. 1 की ज्वाइंट विजेता 1 नंबर पे. महेंद्र 1 कप की विजेता, 3 की रनर्स, 1 की ज्वाइंट विजेता 2 नंबर पे. सोना देवी टेमगर 1 की विजेता 3 नंबर पे. पाइनियर 2 की रनर्स 4 नंबर पे. इस बीच अगेन ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज से. लॉन्ग ऑन के फील्डर से संभल हुआ है, वहां पर 2 रन बना लिए बैट्समैन ने. उसके बाद 5 नंबर पे विकी स्पोर्ट कुकसे और एकवीरा मनकोली का नाम आता है.
इस मरतबा गेंद को हवा में खेला है, फील्डर उसके नीचे नहीं, गेंद उनके ऊपर से जाती हुई मिस जज किया, 6 रन। प्रभुदेवा टेक्सटाइल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार। पाहू शकता आपण कशा प्रकारे शॉट खेळला गेला, एक चांगला फटका होता, षटकार वसूल करतोय कुमार आणि नबील देवकर यांचं तो वाक्य आठवतोय, कुमार तू मार। बाला सुब्रमण्यम बहुत अच्छा कहते, क्लास फटका। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए स्विच हिट करना चाह रहे थे, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन। अंपायर का कोई बाई का इशारा। सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है धनेश कोकसे का, अपने स्टाइल में खेलती हुई 26 रन। इस मरतबा बढ़िया चॉप स्ट्रोक, गेंद के ऊपर आकर डीप कवर में 1 रन बनता हुआ स्कोर में 27 पे पहुंचा स्कोर धनेश कोकसे का। टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई आने वाले बैट्समैन में जयेश पाटिल, भावेश पवार, महेंद्र मागे, कई लंबी बैटिंग लाइनअप है। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद थी वाइट, 28 पे पहुंचा स्कोर। डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, धावसंख्या पाहतोय आपण 28। एक बाद धनेश लेवणा कुकचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहतोय। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए फुल टॉस, गेंद तान दिया आसमान में, आसमानी टोला, 6 रन। प्रभुदेवा टेक्सटाइल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार। लूजनर थी और उसका पूरा फायदा उठाया था बैट्समैन ने। ये देखिए घुटनों के बल बैठ के बहुत खूबसूरत शॉट, मार्क हुआ के अंदाज में 6 रन। कुल मिलाकर 2 ओवर में रनों की लूटमार मचा रखी है धनेश कुकसे ने, 34 रन हुए। अगले 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं। क्या पावरफुल बल्लेबाजी, पावरफुल कमेंटेटर सुनील पवार। अनेक अनेक धन्यवाद भावेश सर। तर इथं मात्र पाहतोय आपण आतिश आणि कुमार या दोन फलंदामध्ये एक चांगले जिगरबाज खेळीचं प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी ज्या प्रकारे खास आकर्षण ठरतोय आतिश, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर एक अतिशय प्रतिम स्लॉग केला होता, स्कोर लेगच्या आवडतून गगनभेदी षटकार वसूल केला होता। संघाची धावसंख्या पाहतो इथं मात्र एक बाद 34, एक दमदार आणि तुफानी सुरुवात धनेश इलेव्हन कोकच्या संघाची। नाणेफेक जिंकून पाहतोय आपण की प्रथम फलंदाजी करताना धनेश इलेव्हन कोकच्या संघ पहिल्या चेंडूवर मात्र शेखरा फलंदाज बाद झाला होता, मिड ऑफला झेल देऊन वापस आला होता। त्यानंतर मात्र दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहतोय। जर इथून शिवनी स्पोर्ट बालेवाड संघाला धनेश इलेव्हन संघाला रोखायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं राहील। गोलंदाज पाहतोय आपण स्वर्गीय श्यामनाईक गॅलरी या टोकाकडनं, प्रदीप समोर कुमार, एक शैलीदार डावखुरा फलंदाज पाहतोय आपण खेळण्यासाठी सज्ज होताना। सफल क्रॉस नोकचा फटका, आपण अचूक टायमिंग फटक्यामध्ये नव्हती। बॅकवर्ड स्कोर लेग रीजनकडे जोपर्यंत चेंडू जातोय तोपर्यंत एका धावची संधी होती कुमार यांच्या जवळ। संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय 35। दोन षटकारांनी इथं मात्र कुमार पाहतोय आपण व्यक्तिगत 17 धावसंख्येवर फलंदाजी करताना कुमार नॉन स्ट्राईकला। आता मात्र आतिश स्ट्राईकला असेल, एक षटकार एका चौकाराने एक चांगली दमदार फलंदाजी करताना 13 या धावसंख्येवर 4 चेंडूमध्ये 13। गोलंदाज प्रदीप दूर आणि त्या टोकाकडनं चमकदार सूर्याची किरण आहे, पण पाहतोय पण चमकदार फलंदाजी धनेश इलेव्हन कोकच्या संघाची।
यशमता गती परिवर्तन होता तेवढं छान कॉपी बुक स्टाईल फक्त ऑफ ड्रिपचा फटका आहे शॉर्ट कव्हरेजन कडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत संधी होती आतिश गोडविंदेच्या जवळ एक धाव सहज पूर्ण करण्याची या एका धावेने संघ धाव संख्या 36 रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण यांच्या माध्यमातून रोटरी प्रेसिडेंट कप 2019चा 30वा दिवस सर्व क्रिकेट रसिकांचं मनस्वी स्वागत आहे या स्पर्धेचे शिल्पकार पाहतोय आपण करेश क्रिएशन यांच्या माध्यमातून एक अप्रतिम मेगा शो पाहतो आपण टेनिस क्रिकेटचा धनेश विपक्ष शिवनेश भादवड अशी या दोन संघादरम्यान टक्कर आहे गोलंदाज प्रदीप खराब चेंडू हुकचा एक दर्जेदार फटका फाईन लेगच्या आवर्तून जातोय गगनभेदी षटकार प्रभुदेवा टेक्सटाईल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार वेलकम व्यासपीठावर आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच मध्ये एक अतिशय सुंदर असं गिफ्ट आहे विश्वनाथ दादा नाईक यांचं आगमन झाले आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे पाहू शकता आपण लहान चेंडू पण मोठा फटका मारतोय षटकार वसूल करतोय कुमार यांच्या बॅट मधून निघणार हा तिसरा षटकार आहे संघात धावसंख्या तब्बल पुढे सरकताना ती 42 एक बाद 42 कुमार यांच्या बॅट मधून निघणार हा तिसरा षटकार आणि या डावातला पाहतोय चौथा षटकार निघतोय कुमार मात्र 3 षटकारांनी व्यक्तिगत आता मात्र पाहतोय आपण आमचे गुणलेखक सांगतायत की 23 या धावसंख्येवर फलंदाजी करताना या स्पर्धेचा आतापर्यंत हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर बघितला आपण तर एक मात्र अर्धशतक यांनी पटकावलं होतं प्रणय पाटील यांच्या नावावर तब्बल 52 धावा आणि सर्वत्र चांगलं षटक जो काल हाताळला गेलं होतं शरद यांच्याकडून मेडन षटक आणि तब्बल 5 फलंदाज असं कालच्या दिवसाचं खास आकर्षण इथं मात्र कुमार कीर्तिमान स्थापित करतो काय सामन्यामध्ये पाहायचंय या स्वतः चांगला चेंडू होता स्कोर लेग रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावची मागणी करतोय काय आणि अतिशय चांगला तालमेल पाहिला पण 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज कुमार व्यक्तिगत 25 वर आणि धनेश 11 कोकच्या संघाची धावसंख्या 44 एक दमदार पार्टनरशिप पाहतोय आपण 2 महान फलंदाज धनेश 11 कोकच्या संघाचे एक डावखोरा तर दुसरा उजव्या हाताचा एक विस्फोटक धमाकेदार डाव साकारणारा आतिश गोडविंदे धावसंख्या 1 बाद 44 30 षटक मार्गस्थ आहे प्रदीप हा मारा करतोय पण समोर फलंदाज कुमार जॉर्ज बॅटने फटका आहे स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोरली क्रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त संधी असेल स्ट्राईक रोटेट करण्याची या एका सिंगलनी संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 45 एक दमदार आणि तुफानी सुरुवात येणाऱ्या फलंदाजामध्ये जर बघितलं आपण मास्टर ब्लास्टर ऑफ ठाणा क्लास आहे विस्फोट आहे म्हणूनच मास्टर ब्लास्टर ऑफ ठाणा म्हणून ज्याची ओळख आहे जयेश पाटील भावेश पवार सारखे दिग्गज टेनिस क्रिकेटचे महान खेळाडू अजून बाकी आहे पण ज्या प्रकारे फटकेबाजी सूत्रे आपल्या हातात स्वीकारलेली आहे कुमार आणि आतिश यांनी या स्पर्धा कडक फटका पण क्लिअर होईल का पाहायचंय नाही होणार कारण की लॉंग ऑन सिम्युलेशन शतक सज्ज आहे आतिश गोडविंदे फलंदाज बाद ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट आता मग आपण पाहतोय क्रमांक 4 वर रन मशीन ऑफ भिवंडी म्हणून ज्याची ओळख आहे आणि दाखवून दिलं की मला असं का म्हटलं जाते विकी हा फलंदाज खेळपट्टीवर येतोय त्याचं रिझन बघितलं कारण याचं येण्याचं कारण की आतिश गोडविंदे लॉंग ऑन शिमरेश्वर झेल देऊन बाद होतोय दुसरा फलंदाज बाद धावपलका धाव त्या 45 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 2 बाद 45 गोलंदाजी करण्यासाठी पाहतोय आपण आता मात्र व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी आर के पाटील स्टँड या
एंड कडनं तेज येतोय, व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं तेजस येतोय. समोर डावखुळा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय कुमार. या स्वतः पहिला चेंडू स्वेर चेंडू आहे, चुकीची लाईन डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर, पंचाच्या दोन्ही समांतर रेषेत. धावसंख्या भर पडते, धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकताना ती 46. खराब सुरुवात गोलंदाज तेजस यांच्याकडून. पुढचा चेंडू याच मात्र तीच क्रिया करावी लागेल, पण जना परत डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. अजून एक अतिरिक्त धावसंख्येत भर पडते, संघात धावसंख्या 47. पहिल्या चेंडूची अजून सुरुवात करण्यासाठी तेजस सज्ज होतोय. आतिश गोडुंदे यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी पाहतोय आपण की 14 धावाचे एक योगदान दिलं. ज्यावेळेस पार्टनरशिपची आवश्यकता होती, कुमार यांच्या सोबत एक चांगली पार्टनरशिप बघितली, तब्बल 45 धावाची. यावेळेस पाहता परत असं म्हणतात की डाव्या स्टिकच्या बाहेर थोडासा जरी चेंडू असला तर पंच निश्चित आपल्या दोन्ही समांतर रेषेत करताना इशारा देतोय. वाईट चेंडूची हाताळणी करतोय परत गोलंदाज तेजस. धावसंख्या 48. नाणेफेक जिंकल्यानंतर गणेश हिरणकोटच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय स्वतः ठरवताना कुमार आणि आतिश गोडिंदे जेव्हा खेळपट्टीवर होते. यावेळेस मात्र कडक फटका आहे, पण क्षेत्ररक्षकाला इथं मात्र बीट करता आला नाही. एक सुरेख झेल टिपली लागला मिड विकेट कडे. फलंदाज कुमार हा बाद. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. अकोट टप्प्या चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग आणि प्लेसमेंट अचूक नव्हती, पण जेवढं कौतुक करावं मिडविकेट रिजन कडे जो शतक्षक होता, एका चांगला झेल टिपल्या गेला आणि कुमार यांची खेळी संपुष्टात. बाद होण्यापूर्वी कुमार यांनी 26 धावाचं एक मोलाचं योगदान दिलं. आता मात्र क्रमांक 5 वर पाहतोय आपण वंडरबॉय भिवंडी, मास्टर ब्लास्टर म्हणून ज्याची ओळख आहे असं एक नामवंत टेनिस क्रिकेटर ठाणे जिल्ह्याचा उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघासाठी गणेश कोकचे संघासाठी क्रमांक 5 वर जयेश पाटील येतोय. पण समोर असेल विकी. यावेळेस मात्र भीमर म्हणजे नो बॉलचा इशारा येतोय. खराब क्षेत्ररक्षण, फाईन लेग रिजन कडे चेंडू फरार होतोय. चौकार. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. आता मात्र फ्रीचा इशारा येतोय. समोर विकी डावखुळा फलंदाज. धावसंख्या पुढे सरकताना पाहतो आपण तब्बल 53. 50 धावा पूर्ण 53. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, अतिशय छान गतीचा प्रयोग केला गेला आणि फ्रीटवर चेंडूवर मोठा मोठा फटका मारता आला नाही. चकवलं फलंदाजाला गोलंदाज तेजस यांनी. धावसंख्या स्थिर आहे ती 53. 3 बाद. चौथे षटक मार्गस्थ आहे. शिवनेरी स्पोर्ट भादवड बनाम आपण पाहतोय धनेश 11 कोक्षे एक नंबर 1 संघ मैदानावर आपण पाहतोय फलंदाजी करताना. उंच असा फटका मारण्याचा प्रयत्न, टॉप एज, कुठली चुकी नाही आणि विकी मात्र फलंदाज बाद. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. पाहू शकता रिप्ले मध्ये एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, पण टॉप एज बराच वेळ चेंडू हवेत तोपर्यंत एका चांगल्या पोझिशन मध्ये येऊनच होता. यष्टीरक्षक का झेल टिपतोय आणि विकी फलंदाज बाद. 4 बाद 53. धनेश 11 कोकच्या संघाची धावसंख्या. इथं मात्र पाहतोय आपण जयेश पाटील हा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होते. बरेच क्रिकेटर रसिक जयेश पाटीलची फटकेबाजी पाहण्यासाठी खास आनंद घेत आहेत, पण इथं मात्र कशा प्रकारे फटकेबाजी करतोय हे पाहायचे जयेश पाटील. आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण भावेश पवार, नंबर 1 जोडी इथं मात्र खेळपट्टीवर आहे टेनिस क्रिकेट मधली.
या स्वतः स्टेट डेचा फटका क्लास दाखवलं म्हणूनच हा खेळाडू मास्टर आहे सध्या या चेंडूवर आणि कधी ब्लास्ट करेल हे येणारा चेंडू सांगेल पण खाता उघडते स्वतःच आपलं आणि संघात धावसंख्या पुढे सरकताना इथं मात्र पाहतोय 54 भावेश पवार धावसंख्या पाहतोय आपण 54 स्टीअर केलेल्या चेंडूला फक्त बॅकवर्ड डीप पॉइंट रिजन कडे एका चांगल्या चेंडूचा सन्मान करताना म्हणूनच चांगले टेनिस क्रिकेटपटूचं मनात विचार असतात की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूवर खरपूस समाचार एका चांगल्या चेंडूला फक्त स्टीअर करून स्वतःचा खाता उघडला भावेश पवार यांनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती पाहतोय आपण 55 शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग त्याचा आवडीचा फटका खेळला गेला स्वीप केलेला चेंडूला पण यावेळेस मात्र प्लेसमेंट टायमिंग व्यवस्थित नव्हती जयेश पाटील या एका धावेने स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार तर 4 षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 56 4 बाद आपण वेळ आहे तोपर्यंत जाऊया डीजे दीपेश यांच्याकडे ऐकू मधुर संगीत जाऊया आपण आता मैदानाकडे कारण की नंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण तयारीत राहायचंय आरडी स्पोर्ट आणि FCC या दोन्ही संघटनेकडे आपण टॉस बॉक्स मध्ये होणं तयारीत राहायचंय एक मोठा सामना अजून आपण पाहणार आहोत आरडी विपक्ष आपण FCC या दोन्ही संघादरम्यान तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज सज्ज होताना गणेश समोर खेळण्यासाठी फलंदाज जयेश पाटील सज्ज होतोय कुठल्या प्रकारे पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये दूरवर पसरवलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जयेश पाटील साठी कव्हर बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग लेग रिव्हर्सचा फटका आपण प्लेसमेंट ठीक नाहीये कारण की बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे आणि तोपर्यंत इथं मात्र खराब चुकीची फेकी पाहायला मिळते आणि इथं अतिरिक्त धावसंख्येत म्हणजे भर पडते या 2 धावा सहज जयेश पाटील पूर्ण करतोय संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 58 गणेश तुरंत त्या टोकाकडनं समोर जयेश पाटील सज्ज होते खेळण्यासाठी याच पता कडक फटका जाईल बाहेर बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून षटकार प्रभुदेवा टेक्सटाईल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे शॉट खेळला गेलं आखूट टप्प्यात चेंडू होता जोरदार प्रहार केला बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून हवाई मार्गे षटकार वसूल करतोय फलंदाज जयेश पाटील संघात धावसंख्या आता मात्र 64 याच पाहता गगनभेदी फटका परत बॅक टू द बॅक दुसरे चेंडू सुद्धा षटकार वसूल करतोय जयेश पाटील प्रभुदेवा टेक्सटाईल गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय आता मात्र जयेश पाटील व्यक्तिगत 16 धावसंख्येवर पोहोचताना त्यामध्ये 2 षटकाराचा समावेश आहे आणि धावसंख्या तब्बल 70 अंतिम षटक मार्गस्थ आहे पहिल्या 3 चेंडूवर पाहतोय आपण गणेश म्हणजे 14 धावा खर्च करतोय नॉन स्ट्राईकला भावेश पवार आणि स्ट्राईकला जयेश पाटील नंबर 1 जोडी टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहतोय यावेळेस पात्र त्रिप्राचित बाद होतोय एका चांगल्या चेंडूवर जयेश पाटीलची खेळी तर मात्र संपुष्टात येते
ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. तर आता मात्र मनोज येतोय. लोकप्रिय नाव ज्यांचं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घेतला जातो तो लोकप्रिय खेळाडू धनेश शिलोण कुठच्या संघाचा सांगा. एक मोठा फटका आहे पण हवेत आहे. खेळवण्यासाठी संभावना दिसत नाहीये कारण की 2 शतक येतोय. तोपर्यंत फक्त एका धावची संधी होती मनोज यांच्याजवळ. स्वतःचा खातं उघडतो आणि संघात धावसंख्या पाहतोय. आता मात्र पुढे सरकताना ती 71. लगेच नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाच्या संगणकाने तयारीत राहायचंय. अंतिम चेंडू असेल या डावातलं. ज्यावेळेस मात्र चांगला चेंडू खेकली की काय इशारा ते पाहायचंय. एक बायचा इशारा येतोय. तर अशा तऱ्हेनं 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धनेश शिलोणे कोक्ष संघाने निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जे आव्हान उभं केलेले धावफलकावर धावा आहेत त्या 72 5 बाद. शिवनेरी स्फोट भादोडा संघासमोर तब्बल 73 धावाचं एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. रोटरी क्लब प्रेसिडेंट जगदीश नारायण म्हात्रे आणि करेश क्रिएशन प्रोप्रायटर करेश जगदीश म्हात्रे यांच्या मानाचा टॉस होत आहे. तर खूप खूप धन्यवाद डीजे दीपेश. तर नाणेफेक होणार आहे मित्रांनो. आपण रोटरी क्लब ऑफ भिवंडी यांच्या माध्यमातून रोटरी प्रेसिडेंट कप 2019 हा आपण 30चा दिवस पाहतोय. दुपारचं सत्र आहे. तर दोन्ही बलाढ्य संघादरम्यान आपण नाणेफेक करून घेणार आहोत. आरडी स्पोर्ट आणि विपक्ष आपण पाहतोय एफसीसी या दोन्ही संघादरम्यान. व्यासपीठावर विराजमान धनेश शिलोण कुकचे संघाचे सर्व सन्माननीय पांडुरंग पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर दोन्ही संघाचे संगणक या नाण्याच्या 2 बाजू आहेत. एकीकडे पाहतोय आपण रोटरी क्लब ऑफ भिवंडी तर दुसरीकडे या स्पर्धेचे शिल्पकार केशी. तर आपण नाणेफेक 6 षटकाचा सामना राहील. केशी अशी मागणी आहे पण मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. तो टॉस हो चुका है. टॉस जीता इस वक्त एफसीसी के कैप्टन ने. सबसे पहले टॉस जीतने के बाद एक बड़ी टीम के सामने आपका क्या निर्णय होगा? हम लोग फील्डिंग करेंगे. आरडी स्पोर्ट एक छोटी की बड़ी टीम है. 6 ओवर का मुकाबला है और दिमाग में ऐसा कोई लक्ष्य सेट किया है कि आरडी स्पोर्ट को इतने रनों के अंदर आप रोकना चाहेंगे? 50-55 के बीच में उनको रोकना चाहेंगे. बिल्कुल आपने सवाल किया कि 50 या 55 के आसपास उनको रोकने का प्रयास करेंगे. लेकिन ऐसे कौन से गेंदबाज होंगे जिस एक बड़ी लाइन की बल्लेबाजी की टीम को उस गेंदबाज की तरफ से अपेक्षाएं होंगी? बाबू है, दिशान है, वसीम है, आरिफ भाई है. हमारे साथ बॉलर अच्छे हैं. अच्छा करेंगे तो कम से कम और रोक लेंगे उनको. तो इस टूर्नामेंट के माध्यम से आप क्या संदेश देना चाहेंगे करेश क्रिएशन को? काफी अच्छा टूर्नामेंट है कलेश का और ऐसे ही होते रहे टूर्नामेंट और अच्छा रहेगा. ऑल द बेस्ट. एफएससी के कैप्टन मेरे साथ इस वक्त हम देख रहे हैं आरडी. बहुत ही बड़े टीम है और बड़े कैप्टन. टॉस आपके लिए इस मुकाबले में अहम था क्या? सर टॉस पे कोई डिपेंड नहीं है अभी इतने टाइम और खेलने के ऊपर रहता है. अपने प्लेयर जो अच्छा करेंगे तो अच्छा खेल के दिखाएंगे. बिल्कुल सही कहा आपने क्योंकि दोपहर का टाइम है. टॉस उतना अहम नहीं होता है. तो इस वक्त आपको पहले बल्लेबाजी करनी है. 6 ओवर का मुकाबला है और सामने जो एक तगड़ी टीम है एफएससी की टीम उनमें क्षमता है कभी भी पलट के वार कर सकती है. क्या आपने दिमाग में ये सोचा है कि 6 ओवर में कहां तक जाना चाहेंगे आप? सर अगर बैट्समैन अच्छा खेलेंगे तो हम लोग कम से कम 60-70 प्लस करेंगे इंशाल्लाह.
बिल्कुल, कहीं तो भी आरडी 11 की टीम में हम देख रहे हैं कि दीपेश माली के अपोजिट अगर वो नाम निकाल दिया तो उतनी अच्छी बल्लेबाजी अब तक नहीं देखी है। क्या उम्मीद होगी आने वाले इस मैच में कि कौन से बल्लेबाज इस मैच में उनकी तरफ से अच्छे खेल की अपेक्षा होंगी? नहीं सर, ऐसी कोई बात नहीं, हमारे प्लेयर सब अच्छे हैं और ग्राउंड पे सब थोड़ा कॉन्फिडेंस से बढ़ाने की जरूरत है और वो लोग खेलेंगे और रन भी मारेंगे सब प्लेयर लोग। बिल्कुल, एक बड़ी टीम के कैप्टन है और एक कैप्टन के हिसाब से अब इस आयोजन के जो शिल्पकार है करेश जी को क्या संदेश देना चाहेंगे? सर टूर्नामेंट तो काफी अच्छा करेश ने कर रखा है और काफी अच्छा भी लग रहा है, ग्राउंड भी अच्छा और साफ सुथरा बना है, खेलने में थोड़ा अच्छा लग रहा है। बिल्कुल, इस मैच में आप फुल एंजॉय करेंगे सर कोई तर नाणेफेकीचा कॉल बघितला आपण एफएससी या संघाच्या संघटनेकडे जिंकलेला आहे आणि आरडी 11 संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये। धन्यवाद सुनील पवार। 73 धावांचं आव्हान दिलेलं आहे। 73 टार्गेट्स धनेश कुकसे। सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर शिवनेरी स्पोर्ट भादवड संघाचे आमचे ऑफिशियल स्कोरर निलेश दिवेकर सांगितले की 73 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि धनेश 11 कुकसे हा संघ आपण पाहतोय चर्चा करताना पाहायला मिळतंय। संपूर्ण पॅक टीम पाहायला मिळते। रितेश जोशी आणि विवेक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते। यानंतर होणारा सामना खूप मोठा सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील आरडी 11 आणि एफसीसी भिवंडी सदर चालू असलेला सामना आपण पाहतोय। धनेश 11 कुकसे या संघाने आपण पाहतोय नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता, एक मोठा आव्हान समोर शिवनेरी स्पोर्ट भादवर आहे। रितेश जोशी आणि विवेक पवार आपण पाहतोय खेळपट्टीवर। वेलकम विश्वजित नाईक ऑफिशियल स्कोरर, आपलं हार्दिक स्वागत आहे। एक महान टेनिस क्रिकेटर ऑलराउंडर आपण पाहताय विश्वजित नाईक आम्हाला जॉईन होत आहेत। नो स्ट्राईकला विवेक आहे, स्ट्राईक वर आपण पाहतोय रितेश जोशी। सामना सुरू होतोय। गोलंदाज अख्तर शेख आपण पाहतोय संघाचा कर्णधार। पहिल्या पॉवर प्लेचं षटक, गली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर। पहिला चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आपल्या पाया मिळते, व्हाईटचा इशारा करतात पंच। एक्स्ट्राची मदत होत आहे शिवनेरी स्पोर्ट भादवड संघाला। नवीन वर्ष चालू झालेला आहे आणि बोनस अख्तर आपल्याला पाया मिळतात देताना शिवनेरी संघाला। एक्स्ट्राच्या मदतीने संघाचं खातं खोललं जाते शिवनेरी स्पोर्ट भादवड। अख्तर पुन्हा एकदा मोठा फटका पाहतोय आपण, चेंडू सीमेच्या बाहेर जातोय। 6 धावांसाठी टावरिंग षटकार। प्रभुदेवा टेक्सटाईल, गायत्री इंटरप्राइजेस, प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार। अगदी बरोबर, दणदणीत षटकार आपण पाहतोय। लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर श्याम नाईक गॅलरी मध्ये जातोय। पॉवरफुल बँडेड फटका रितेश जोशी याच्या बॅट मधून। धाव संख्या 7 होत आहे आणि रितेश जोशी या वर्षी देखील फॉर्म मध्ये आहे। एक गाव गटामध्ये अतिशय सुंदर फटकेबाजी केली होती आपल्या पाहायला मिळाली। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन वर विकी म्हात्रे, शॉर्ट फाईन लेग दिनू भोईर मॅन ऑफ शेलार। आता मात्र आपण पाहतोय लक्ष मोडण्याचा प्रयत्न केला होता, पंचाचा इशारा येतो, लेग बॅचचा इशारा येतो। एक्स्ट्राची मदत शिवनेरी स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 8 धावा फलकावर होत आहेत। धनेश 11 संघाने जर लाईटली घेतला शिवनेरी स्पोर्ट एक खूप मोठा सामना पाहायला मिळेल, कारण की शिवनेरी स्पोर्ट्स संघामध्ये खूप फलंदाजी आहे। ज्या प्रकारे धनेश 11 कुकसे संघामध्ये फलंदाजी आहे, 7 ते 8 फलंदाज शिवनेरी संघामध्ये देखील आहे। येणारे फलंदाजामध्ये नितीन म्हात्रे सारखे एक जबरदस्त खेळाडू आहेत।
अख्तर. आता मात्र पाहतोय आपण सुंदर असा फटका, क्लास फटका आपण पाहतोय. मात्र तितकंच चांगला क्षेत्ररक्षण विवेक शेलार याच्याकडून पाहायला मिळतंय आणि 2 धावा पूर्ण करताय. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. धाव संख्या होते ती 10 धावा धाव फलकावर होते. स्क्रीन रन रेटचा विचार केला 14.60 ची सरासरी ठेवायची आहे प्रत्येक षटकामागे. आणि पहिले आपण पाहतोय षटकामध्ये आतापर्यंत धावा ज्या आहेत 10 धावा फलकावर पाहतोय आपण. हा सामना देखील खूप रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आता मात्र आपण पाहतोय गलीमध्ये चेंडू जातोय, 1 धाव मिळतोय, 4 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 11 धावा धाव फलकावर होते. 73 टार्गेट्स इन शिवनेरी स्पोर्ट भादवड. गोलंदाजी करणारा गोलंदाज अख्तर संघाचा कर्णधार आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. सामना करतो रितेश. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू. जयेश पाटील अर्थात जेपी आपण मध्ये कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आणि विकेट क्रमांक 1 शिवनेरी स्पोर्ट भादवड. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. हे पाहू शकता आपण ऑन साइड क्षेत्र निवडलं होतं फलंदाज रितेश जोशी यांनी. वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. निश्चितच आपण जर विचार केला तर लेग साइडचे खूप महान खेळाडू आहेत जयेश पाटील. आणि आज निश्चितच फलंदाजीमध्ये शेखर यांनी निराश केला होता. कुमार यांनी चांगली फलंदाजी केली होती, 26 धावा काढल्या होत्या. आतिश गोविंद यांनी 14 धावा आपण पाहतोय. निश्चितच जी क्रॉसिंग आहे 30 सर्कलची ती 2 धावाची पॅनल्टी दिली पंचांनी. सर्व संघांना लागलेली आहे कारण की रूल बाय रूल डिसिप्लिन क्रिकेट भिवंडी बीसीपूरचा क्रिकेट खेळता आपण तर निश्चितच रूल जे आहेत ते फॉलो करावे लागतील. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाते. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की नवीन फलंदाज प्रदीप कोहली येतोय, मॅन फ्रॉम कोलिवली. आता मात्र पहिला चेंडू खेळतोय आणि सुंदर फटका आपण पाहतोय विवेकाच्या बॅट मधून. आणि आता मात्र पुन्हा एकदा जयेश पाटील दिसतात चेंडूवर. जसं चेंडू मिळाला तसं चेंडू लगेच थ्रो केला. तर षटक समाप्तीचा इशारा करताना शकील कुट्टी सर धाव संख्या होते ती 12 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर की समाप्ती 12 रन शिवनेरी स्पोर्ट भादवड टीम के. बढ़िया शुरुआत. पावर प्ले में एक लंबा हिट जरूर रितेश के बल्ले से आया था लेकिन आउट होने के बाद थोड़ा सा निराश करते हुए वो आमचा व्हीआयपी कक्ष आपण पाहताय. विश्वनाथ दादा नाईक, विकासजी नाईक आणि पंडित भोईर सर यांना दाखवलं जात आहे. वसंतजी नाईक या स्पर्धेचे करता धरता जगदीश म्हात्रे आणि किशोर पाटील. आणि हे आपण पाहू शकता पांडुरंग धर्मा पाटील त्यांचा संघ एक चांगली कामगिरी करत आहे. 73 धावांचं आव्हान दिलेलं आहे धनेशिलिंग कुक्षे संघाच्या करता धरता. पुन्हा एकदा आपण पाहताय मान्यवरांना दाखवलं जात आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच एक गिफ्ट स्पॉन्सर केलेला आहे विश्वनाथ दादा नाईक यांनी. त्याचबरोबर पंडित भुईर, विकासजी नाईक, त्याचबरोबर वसंतकृष्ण नाईक साहेब यांना दाखवलं जात आहे. आपण बोलूया पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 भावेश पवार मॅन फ्रॉम घोरसई. यावर्षी खूप गजब के फॉर्म में असंच म्हणेल कारण की ज्यावेळेस भावेशाची फलंदाजी आणि गोलंदाजी बघण्यासाठी आतुरता असते. भावेश पहिला चेंडू आपण पाहतोय आर के पाटील स्टॅनिन कडून. पहिला चेंडू आपण बघितला ऑफ स्टंप सर एष्टेकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात पाहायला मिळते भावेश पवार याची. भावेश पवार रनअप थोडस कमी केले या वर्षी भावेश पवार यांनी. आता मात्र आपण पाहतोय फॉलोत्रमध्ये आढळण्याचा प्रयत्न केला होता एका हाताने भावेश पवार यांनी. मात्र आकाश आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पवार लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय गॅलरी एन कडून ऑर्केस्ट्रॅन. सामना करतो प्रदीप. आता मात्र पाहतोय आपण ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता खोदून मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा आकाश दिसतंय चेंडूवर. मॅन फ्रॉम शेलार अतिशय जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार गोलंदाजीमध्ये. सदर षटक जो आहे भावेश पवार याचा चालू आहे.
आता मात्र आपण पाहतोय दिलशाद तिलक रत्नेच्या अंदाजामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता आणि बाद झालेला आहे फलंदाज तो म्हणजे विवेक पवार मॅन फ्रॉम टिंगर. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. पाहू शकता आपण पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे आणि मात्र आउट झालेला आहे. आणि थोडस हास्य होत राहतो क्रिकेटमध्ये, तेच पाहायला मिळालं. आणि भावेश पवार यांनी कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये, झेल कलेक्ट केलेला आहे. विकेट नंबर 2. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येते भादवड संघाचा आपण पाहतोय. तेजस येते, तेजस याला तेजीमध्ये धावा बनवायला लागतील आपल्या संघासाठी. भावेश गोलंदाज पुन्हा एकदा सामना करतो. प्रदीप पुन्हा एकदा सुंदर असा आपण फटका पाहतो. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र आहेत, मात्र थोडं खूप उशिरानंतर चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश जवळजवळ 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 16 धावा धाव फलकावर लागत आहेत. भावेश पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि जयेश पाटील चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि फलंदाज बाद होते प्रदीप कोहली. ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. आपण बघितलं जयेश पाटील मॅन फ्रॉम ओली वंडरबॉय भिवंडी अतिशय प्रकारचं कोणत्या प्रकारची चुकी करत नाही, एक चांगला झेल कलेक्ट करतायत. आणि आमचे ऑफिशियल स्कोर विश्वजित नाईक सांगत आहेत की 2 षटकाची समाप्ती धाव फलक फक्त 16 धावा, म्हणजे या षटकामध्ये तब्बल फक्त 4 धावा दिलेल्या आणि 2 विकेट्स. भावेश पवार विकेट टेकर गोलंदाज. आता मात्र गोलंदाजीमध्ये युवा यंग स्टार विवेक शेलार याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे भावेश पवार कर्णधाराने. आणि इथून आता मात्र धावा बनवायला लागतील. थोडस अडचणीमध्ये शिवनेरी स्पोर्ट भादवड. चांगली ओपिनियन देखील दिली होती शिवनेरी स्पोर्ट भादवड या संघाच्या कर्णधाराने की आम्ही प्रयत्न करू सामना जिंकण्याचा, आता धावा बनवायला लागतील त्याच्यासाठी, हे देखील महत्वाचं असेल. कॉमेंट्री बॉक्स मधून मॅचचा आनंद घेताना चिरंजीव नाईक आपला मनस्वी हार्दिक स्वागत आहे. स्ट्राईक वर फलंदाज गणेश. पहिला चेंडू वेगवान चेंडू आपण पाहतोय. सर एस्टेक्षक आपण पाहतो भावेश पवार याच्या हातामध्ये चेंडू जातोय. आपण पाहतोय धनेशिलोम कुकसेचे जे खेळाडू आहेत त्यांना आपण निश्चित रतनबुवा या चषकामध्ये देखील बघणार आहोत. आपण भिवंडीचे असे तमाम स्टार प्लेयर आहेत त्यांना आपण येणाऱ्या रतनबुवा चषक मध्ये पाहणार आहोत. आता मात्र आपण पाहतोय सुंदर असा बॅच कडा आपण पाहतोय. मनोज पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आणि एक विश्वजित आपण निश्चित एक चर्चा करूया धनेशिलोम कुकसे संघाची, कारण की एक पॅक टीम आहे. संपूर्ण भिवंडी तालुक्यातील स्टार प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. खास करून विकी म्हात्रे, दिनू भुईर असा एक अनुभव गोलंदाज त्यांच्या संघामध्ये समावेश आहे. एक चांगला अनुभव धनेशिलोम कुकसे संघासाठी नेहमी देत असतात. विवेक शेलार पुन्हा एकदा आपण बघितला ऑफस्टॉपवर चेंडू होता, हवेमध्ये चेंडू आहे, खूप लांबून येतो. शेखर दळवी कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. जिथे झेल नव्हती तिथे झेल कनेक्ट पडतोय आणि विकेट पडतोय शिवनेरी स्पोर्ट भादवड संघाचा. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. आपण बघितलं तिथे झेल नव्हती, तिथं 30 सर्कलवर येऊन एक चांगली झेल कलेक्ट करतोय शेखर दळवी आणि विकेटची जरी लागलेली आहे आपल्याला असं पाहायला मिळतंय. तितकंच चांगला परफॉर्मन्स फलंदाजीमध्ये पाहायला मिळेल आणि तितकंच आपण पाहतो गोलंदाजीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लंचच्या नंतर सिद्दीक भावे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळताना आज कलरफुल ड्रेस मध्ये पाहायला मिळते. सिद्दीक भावे सर, करेश म्हात्रे निश्चितच एक उंच उडान घेताना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कलरफुल गॉगल, स्पोर्ट गॉगल आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील. या षटकामध्ये कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारण्याची मुभा नाहीये. विश्वजित नाईक सांगत आहेत की फक्त धावा 18 धावा आहे.
तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. विक शेलार गोलंदाजी करताना राईट आर्म ओव्हर द विकेट येतो श्याम नायक एन कडून. आता मात्र आपण पाहतोय सरळ ब्लेडने हवेमध्ये चेंडू आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आणि फलंदाज बाद होतोय. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. अतिशय जबरदस्त झेल कलेक्ट केली होती आतिश गोडविंदे यांनी. एक परफेक्ट टीम आपल्याला पाहायला मिळते आणि रँकिंग नंबर सुपरस्टार क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. टॉप 1 वर आपण पाहतोय. हे पाहू शकता, पुन्हा एकदा दाखवलं होतं आतिश गोडविंदे. झेल खाली आला होता आणि कोणत्या प्रकारची चुकीने नवीन फलंदाज प्रतीक दिवेकर येते खेळपट्टीवर. वेक्षेला षटकाचे पुढचे चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे, खूप दुरून जयेश पाटील येत आहे चेंडू खाली, कोणत्या प्रकारची चुकीने आणि फलंदाज बाद होते. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. क्या लग रहा है सिद्दीक बाबे सर, जिस तरह की कैच की प्रैक्टिस हो रही है यहाँ पे धनेश इलियम कुक्से की? नहीं, ऐसा है कि धनेश कुक्से का इस सीजन का जो क्रिकेट है मैं उनकी सराहना करूंगा. पाबंदी वक्त की भी कर रहे हैं, टीम पूरी आ रही है हर स्पर्धा में. यही कारण है कि वो चैंपियन है. कहीं भी छूट नहीं दे रहे, कहीं भी ढील नहीं दे रहे. एमजे ट्रॉफी में भी इस तरह का एक मैच था. जयेश पाटिल ने खिलाड़ी से कहा कि आपको ओवरथ्रो नहीं करना चाहिए था. हालांकि एक तरफा भी मुकाबला है, इसलिए कभी भी याद रखें, अगर आप किसको उंगली पकड़ा देंगे तो आपका हाथ पकड़ लेगा. अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. तर ऐकूया आपण पुढच्या षटकामध्ये सिद्दीक बाबे सरांना. थैंक यू संदेश पाटिल. यू आर वॉचिंग द आफ्टरनून सेशन in Rotary President Cup 2019. Welcome all of you from Karesh Creation, Karesh Matre, the President of Rotary Club of Bhiwandi Rural, Jagdish Matre, Secretary Rotary Club of Shankar Boir, and Rotary Organizing Committee. You are watching the match between Shivnari Bhadwar and Dhanesh Kukse. Next match, 6-over match between FCC and RD. RD won the toss and elected, FCC won the toss, elected field first. This time, fine delivery from Dinu, but away from the off stump, white signal from umpire. Dinu is the key bowler. Yes, umpire, big partner, cancel the wide delivery. Dinu, left arm round wicket, one of the cooler player in Taluka cricket. This time fine delivery, batsman looking for a on drive, ball is travelling to short covers, leg by signal from umpire. Back to back 3 big matches, FCC RD, then Nana and Balaji, and last match Maratha Punjab and Fariz Challenger Taloli. This time ball aim around the legs, arm ball, wrong one from Dinu. ओम साई ऑटोमोबाईल प्रोप्रायटर संदीप रघुनाथ पाटील यांच्या मानाचा रोटरीला वंदन करणारा विकेट. Winner of this game meet Ramni Kohli in next match. There's the Pool A, lot of big name: Maratha Punjab, Science Sport, Kharbav, Balaji, Nana, RD, FCC and Ramni Kohli. Pool B, Pioneer, Jay Durga, SP Dapode, Samaira, Yutika, Jolly and Sona Devi. This time tapped as ball, nicely played to deep backward point. Enough time, batsman gets one. I think Shivnari Bhadwar nowhere near the picture. You are watching one-sided match today. What a match between Anjuman and Jolly Sport Kamatkar. Finally, Ricky Ponting hits 2 sixes. Moti. This time another fine delivery. Pitching on the good line spot. Slightly change of pace from Dinu. Dinu is one of the experienced campaigner since from 25 years in tennis cricket.
अगदी बरोबर आहे. भरपूर वर्षापासून दिनू भुईर यांना टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, चांगला परफॉर्मन्स करतात नेहमी. Dino. Ball this time put away on the onside. Fielder finds the ball at long on. Enough time batsman gets one. All the best, Danish Kukse. That marks the end of the fourth over. The score is only 21. 21 रन हुए और शिवनारी भादवर को सम्मान की लड़ाई लड़ने के लिए यहां से 10 रन चाहिए, क्योंकि न्यूनतम स्कोर जो है वो 29 रन है. अगदी बरोबर आहे. इथून जर 10 धावा देखील जर झाल्या तर एक सन्मान जे असा स्कोर म्हणेल शिवनेरी स्पोर्ट्स संघाचा. आणि निश्चितच नितीन मात्रे देखील सांगत असतील फलंदाजांना काही 10 धावा काढावे लागतील. आप बैक टू बैक 3 बड़े मुकाबले के लिए तैयार हो जाइए. आरडी के सामने एफसीसी ने टॉस जीता है, फील्डिंग करने का फैसला. नाना स्पोर्ट और बालाजी का हाई वोल्टेज मुकाबला और मैच ऑफ इवनिंग मराठा पंजाब और फारिज 11. हालांकि मराठा पंजाब बहुत बड़ा नाम है, लेकिन नहीं भूलना चाहिए कि फारिज के पास भी 6 कमाल के खिलाड़ी मौजूद है. अगदी बरोबर. इस मरतबा आकाश वारकरे की अधिक छोटी गेंद को हुक कर दिया. 6 रन. हाफ ट्रैकर अपने सामने पटक दिया. गायत्री इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रभुदास मदन नाईक, देवेंद्र मदन नाईक यांच्या मानाचा रोटरी दणदणीत षटकार. रोटरी प्रेसिडेंट कप का न्यूनतम स्कोर 29 है और यहाँ कितने बने अभी? 27. कैप्टन चाहेंगे कि कम से कम 13 तारीख तक न्यूनतम ना रहे. फिर से फोर्स किया, कॉटन बोर्ड का चांस, और ये देखिए करे कल्लू और भरे लल्लू. कमाल का क्रिकेट है सर. ओम साई ऑटोमोबाइल. किसकी करनी और किसकी भरनी, करे कोई और भरे कोई. अगदी राईट. बाबे सर फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू हाताला स्पर्श होऊन एस्टेन न पडता आणि फलंदाज बाद होते. रनआउट हो गए बैट्समैन. जयेश पाटिल को नू बगदादी ने और धनेश 11 को ऑल द बेस्ट कहें. जयेश पाटिल के बहुत ही बड़े फैन है नू बगदादी. इस मरतबा गेंद को गैप में खेल दिया है. 4 रन. इरफान शेख ने ऐसा सवाल क्यों कहा है? सिटी क्रिकेट कब है? तो क्या देख रहे हैं आप? सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी. इस मरतबा गेंद पीछे की ओर सरक रही है. 22 के 4 रन आते हुए और अब न्यूनतम स्कोर को क्रॉस कर लिया है. शिवनरी ने 35 पे पहुंचा है. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर सुमित पुरुषोत्तम पाटील यांच्या मानाचा रोटरी दणदणीत चौकार. इरफान शेख आपने ये पूछा है कि इसके बाद सिटी क्रिकेट कब है, तो बाली तक लगातार है. इस मरतबा बैकफुट पे गए. बहुत खूबसूरत स्क्वायर कट. गेंद 4 रनों के लिए. ये दोनों इनिंग का सबसे अच्छा शॉट. सुमित लॉजिस्टिक प्रोप्रायटर. मनोज सांगा कोई ख्यालों में डूबे थे, जो गेंद को पैर से रोकने की कोशिश की. ये देखिए अपने आप को रूम दिया था. बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट कारपेट के सहारे. 4 रन. लंबा शॉट लेने की कोशिश और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है धनेश कुक्से ने. कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल जो हमारे साथ है, जिनके शो में आपको वेज नॉन वेज दोनों की सुविधा है. सभी टीमों को खाना मुफ्त में दिया जाएगा और उसके बाद बाली में बाउंड्री के पीछे कैच पकड़ी और धाबे पे खाना खाइए. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं इस वक्त कुमार तुमार. 26 रन की बढ़िया बारी खेली. कुमार आपको आगे है मैन ऑफ द मैच के लिए.
रामदास चोगले ने शांतिनगर से कमेंट्री पैनल की सराहना की है, इस कप को हार्दिक शुभकामनाएं दी। देवेश गुरु और उनके मित्र केतन पवार ने आने वाले मैच के लिए दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। कुमार कम फॉरवर्ड प्लीज। हार्ड लक नितिन मात्रे, कहीं ना कहीं बल्लेबाजी उतनी अच्छी नहीं रही, शुरुआती ओवर में आपने काफी दबाव बढ़ाया था। विपुल टैटूज ने इस वक्त भावेश पवार को मुबारकबाद दी है और कमेंट्री पैनल को। जीतू गोयल ने जीत के लिए धनेश 11 को अगले मुकाबले के लिए ऑल द बेस्ट कहा है। आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच कुमार को हम देने जा रहे हैं। ओवर टू जगन्नाथ नाईक। धन्यवाद सर। दरम्यान झालेल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी कुमार यांनी केली। सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी कुमार यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं। सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आपली वाट बघतायत। कुमार याचं व्यासपीठावर आगमन होते। मी प्रथम त्यांच्या संघाचे कर्ता सन्माननीय पांडुरंग शेठ धर्मा पाटील यांना विनंती करतोय, जे स्मृतिचिन्ह जे मात्रे साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहे ते द्यायचे। त्यांच्याच बाजूला मान्य श्री संतोषजी म्हात्रे यांना विनंती करतोय, मिठाईचा बॉक्स दिनेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहे। मी पाटील साहेबांना विनंती करतोय, रोटरी क्लबच्या माध्यमातून जे टी शर्ट्स देण्यात आलेले आहेत ते कुमार याला द्यायचे। मी विकास नाईक यांना विनंती करतोय, प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून जी ती कुमार याला द्यायची। या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय विश्वनाथ कृष्ण नाईक साहेब यांना विनंती करतोय, विपुल पाटील आणि अजय पाटील यांच्याकडून सनग्लास देण्यात आलेले आहेत ते कुमार याला द्यायचे। तसेच पुढील गिफ्ट हंटर जे स्पॉन्सर केले विभाग प्रमुख शिवसेना विश्वनाथ नाईक साहेब, मी पंडित भोईर यांना विनंती करतोय, गट प्रमुख शिवसेना। धन्यवाद कुमार। ओवर टू बाबे सर। बहुत बहुत धन्यवाद जगन्नाथ नाइक जी, हमारे ऑफिशियल अनाउंसर। रोटरी प्रेसिडेंट कप 2019 दोपहर का सत्र, तेज चमकती हुई धूप है और यहाँ से अब गेड़ बदलते जा रही है रोटरी प्रेसिडेंट कप की मैचेस, क्योंकि अगला मुकाबला एफसीसी बनाम आरडी। संतोष मडवी, प्राउड ऑफ बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट, कमाल के ऑलराउंडर है पिछले 20 साल से। दीपेश माली, ये आप देख सकते हैं विश्वनाथ नाइक अन्य मान्यवर्स के साथ। डीजे दीपेश आप तक खूबसूरत हमारे वॉइस को पहुंचा रहे हैं। छह ओवर का मुकाबला है, 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले। पॉपिंग क्रीज सिस्टम के लिए पानी की सुविधा की जाए। फैज रईस का क्रिकेट भी खेलते थे तो सिग्नल बहुत जल्दी समझ में आता था और वो भी